एक गरीब शेतकरी बँकेत गेला तेव्हा त्याला बँकेतून धक्के मारून बाहेर काढलं, पण त्यानंतर त्या शेतकऱ्याने जे केलं ते पाहून संपूर्ण देशात या शेतकऱ्याचं कौतुक झालं. एक शेतकरी जो मळके कपडे घालून गेला होता, त्यामुळे त्याला बँकेतून अपमानित करून बाहेर काढलं. मॅनेजरने धक्का दिला तेव्हा त्या शेतकऱ्याने मॅनेजरचा कसा माज उतरवला हे एकदा पाहाच. संपूर्ण देशात हे प्रकरण वादळासारखं व्हायरल झालं. संपूर्ण देश थक्क झाला. संपूर्ण देशात शेतकऱ्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकऱ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला जेव्हा या शेतकऱ्याने या अपमानाचा बदला अनोख्या पद्धतीने घेतला. मग काय झालं होतं त्या दिवशी शेतकऱ्याला का धक्के मारून बाहेर काढलं? बाहेर काढल्यानंतर शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे मॅनेजर हातापाया पडू लागला? का हे प्रकरण संपूर्ण देशात व्हायरल झालं? का या शेतकऱ्याचं इतकं कौतुक होत आहे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. दिवस होता सोमवारचा. बँकेत प्रचंड गर्दी. त्या दिवशी एक सरळ साधा स्वाभिमानी शेतकरी, वय वर्ष 60हून अधिक, दिसायला अगदी सामान्य, अंगात मळका शर्ट आणि पॅन्ट घातलेली, डोक्यात एक मळकी टोपी, पायात फाटलेल्या चपला होत्या, पण डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती. ती होती आत्मविश्वासाची आणि स्वाभिमानाची. सकाळचे साधारण 11 वाजले होते. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरातल्या एका मोठ्या बँकेत तो शेतकरी प्रवेश करतो. प्रवेश करता क्षणी बँकेतली एसीची थंड हवा होती. चकचकीत फरशा होत्या. आतमध्ये ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी होती, पण सगळे आतमध्ये असणारे ग्राहक सुटाबुटात होते. त्यांच्या हातात मोबाईल होते. ते कामात व्यस्त होते. पण हे शेतकरी, ज्यांचं नाव बाजीराव पाटील, हे अगदी गरीब फाटके कपडे घातलेले, डायरेक्ट शेतातून बँकेत आलेले शेतकरी होते. त्यांनी बँकेचा दरवाजा उघडला, पण त्यांना आज माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत आज काय घडणार आहे. त्यांनी दरवाजा उघडला. आतमध्ये गर्दी पाहून, सुटाबुटातले लोक पाहून त्यांना थोडा संकोच वाटला, पण त्यानंतर ते दार उघडून मध्ये गेले. सर्व काउंटर्सवर प्रचंड गर्दी, पण ते आत शिरले तेव्हा त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा गेल्या. सर्वजण त्यांच्याकडे वळून पाहू लागले. एक मळके कपडे घालेला एक व्यक्ती कसा काय बँकेत आला, ज्याच्या हातात एक मळकी पिशवी होती, हातात एक कागद देखील आहे. मग हा व्यक्ती नेमकं काय करायला असेल? महिलांनी तर नाकाला रुमाल लावले, पण बाजीराव पाटलांना आणखीनच जास्त संकोच वाटू लागला. एक मिनिट त्यांना असं वाटलं की आपण इथून निघून जावं, पण बँकेतलं काम अतिशय महत्वाचं होतं. ते दुर्लक्ष करत हळूहळू चालले होते. त्यांची पावलं थकली होती. बऱ्याच वेळापासून ते चालत आले असावेत असं त्यांच्या चालण्यावरून वाटत होतं. बँकेत आल्यावर त्यांची नजर समोरच्या ग्राहक काउंटरकडे गेली. तिथे एक तरुण मुलगी बसलेली होती, जिचं नाव संगीता. बाजीराव पाटील हळूच तिच्या समोर गेले आणि तिला म्हणाले, बाळा, माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाली आहे, जरा चेक करशील का? बाजीराव पाटलांचं बोलणं ऐकून संगीतानं त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि तुच्छता स्पष्ट दिसत होती. तिने बाजीराव पाटलांच्या जुन्या पुराण्या कपड्यांकडे पाहिलं. तिला वाटलं हा सरकारी योजनेचे पैसे घ्यायला असेल. तिने कुत्सितपणे त्याच्याकडे बघितलं. तिच्या मनात अनेक विचार सुरू होते. हा कुठल्या तरी शेतकरी योजनेचे पैसे काढायला आला असेल, किंवा एखादं खातं खोलायला आला असेल, नाहीतरी काहीतरी विचित्र विनंती करत असेल. संगीता रुक्षपणे म्हणाली, आजोबा, हे काय आलंय तुमचं खातं आमच्या बँकेत नसणार. तुम्ही चुकून इथे आला असाल. इथे शेतकऱ्याचे खाते नसतात. बाजीराव पाटील शांतपणे म्हणाले, बाळा, एकदा तपासून बघ. माझा लिफाफा मी तुला देतो, यात सगळी माहिती आहे. अखेर नाराजीने संगीताने तो लिफाफा घेतला आणि बाजीराव पाटलांना तिथेच थांबायला सांगितलं. बाजीराव पाटील तिथेच उभे राहिले. बराच वेळ त्यांना उभं राहावं लागलं. गर्दी वाढत होती. अगदी दुपारची वेळ झाली. त्यांना खूप थकल्यासारखं वाटत होतं. पायांना प्रचंड त्रास सुरू झाला होता. गर्दी जवळपास इतकी होती की कुठे बसायला जागा नव्हती. त्यांनी डायरेक्ट फर्चीवर बसण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डायरेक्ट मांडी घातली. तेही विचार करत होते की बँकेतली इतकी गर्दी आहे, नुसती लाईनवर लाईन सुरू आहे, लोक तर काही काम करत नाही. थोड्या वेळानं रिसेप्शनिस्ट संगीता आली. तिने आजोबांना आवाज दिली. ती म्हणाली, आजोबा, तुम्हाला मॅनेजरांना भेटावं लागेल, पण ते सध्या व्यस्त आहेत, तुम्ही तिथेच बसून राहा. बाजीराव पाटलांनी शांतपणे होकार दिला. ते वेटिंग एरियामध्ये बसले. आता इथून पुढे त्यांच्याबरोबर जी घटना घडणार होती ती अतिशय विचित्र होती, कारण की आता सुरू झालेली ही फक्त सुरुवात होती. काय झालं, काही वेळात मॅनेजरच्या केबिनमधून एक वेटर ट्रेमध्ये कॉफी आणि बिस्किटे घेऊन बाहेर आला. ती कॉफी आणि बिस्किटं मॅनेजरच्या एका खास ग्राहकासाठी होती. बाजीराव पाटील सकाळपासून उपाशी. त्यांच्यासमोर कॉफी आणि बिस्किट गेले. त्यांना क्षणभर वाईट वाटलं. त्यांना वाटलं, आपणही बँकेचे ग्राहक आहोत ना, मग आपल्याला वेगळी वागणूक का? आपल्याला कोणी चहा देखील विचारलं नाही. पण आतमध्ये मॅनेजर सोबत बसलेल्या माणसाला कॉफी, चहा, कोल्ड्रिंक सगळं काही मिळत आहे. आता त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू झाले, पण हे कोणाला समजत नव्हतं. सकाळपासून त्यांचा अन्याय झाला होता. सकाळपासून त्यांना बाजूला उभं केलं होतं. लोकांच्या कुत्सित नजरा होत्या.
कर्मचारी देखील त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नव्हते. सगळ्याला वाटत होतं कोणीतरी गरीब म्हातारा येऊन बसलाय, त्याला कशी ट्रीटमेंट दिली तरी चालेल. पण हा शेतकरी आता जे करणार होता याची कल्पनाच कोणाला नव्हती. आता तो क्षण जवळ येत होता ज्यावेळेस त्या मॅनेजरला भेटायचं होतं. मॅनेजरला भेटल्यानंतर तो धक्कादायक प्रकार घडणार होता आणि त्याचा बदला बाजीराव पाटील कसा घेणार होते. अखेर तो क्षण येऊ लागला. मॅनेजरच्या आतमध्ये बसलेल्या कस्टमर बरोबर जी चर्चा सुरू होती ती जवळपास संपत आली होती आणि त्याला भेटण्याची वेळ आता जवळजवळ येत होती. आणि त्यानंतर ते असं काय करणार होते की ज्यामुळे प्रकरण देशात व्हायरल होतं. तेव्हाच एक पवन नावाचा तरुण कर्मचारी बाहेर आला. त्यांनी बाजीराव पाटलांना पाहिलं, लोकांचं बोलणं ऐकलं होतं. त्यांना खूप वाईट वाटलं होतं. त्या गरीब म्हाताऱ्या शेतकऱ्याची त्याला दया आली. तो तिथे जाऊन आदरानं म्हणाला, आजोबा तुम्हाला मॅनेजरला भेटायचं ना, मी जाऊन बोलतो. पवन जाऊन मॅनेजरला म्हणाला, एक आजोबा आहेत सकाळपासून उभे आहे, त्यांचे पाय दुखत आहेत, त्यांना घरी जायचं आहे, कृपया तुम्ही त्यांची भेट घ्या. पवनने मॅनेजरला कुत्सितपणे मॅनेजर पवनला म्हणाला, अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नसतो. तो थोडा वेळ बसून आणि निघून जाईल. पण 1 तास झाला, बाजीराव पाटलांचा संयम संपला. ते हळूहळू उठले, थेट मॅनेजरच्या केबिनकडे गेले. मॅनेजरच्या केबिनमधून बाहेर आला. मॅनेजर त्यांच्याशी उद्धटपणे बोलू लागला, अहो तुमच्या खात्यात पैसे नसतील म्हणून हे प्रॉब्लेम येत आहेत, तुम्ही आता जा इथून. मॅनेजरने डायरेक्ट त्याला सांगितलं, तुमच्यामुळे आमच्या बँकेची प्रतिमा खराब होत आहे. थोड्याफार पैशासाठी आम्हाला वेळ द्यायला नसतो. आमच्याकडे अतिशय महत्त्वाचे ग्राहक आत बसलेले असतात, तुम्ही नंतर उद्या या. मॅनेजरने जवळपास त्यांना धमकावलंच, पण ते तिथून निघून जात नव्हते. मॅनेजरचं बोलणं ऐकून बाजीराव पाटील स्तब्ध झाले. ते तिथून हलायला तयार नव्हते. पण मॅनेजरचा राग वाढत होता. मॅनेजरने अखेर सिक्युरिटीला बोलवलं आणि यांना तू बाहेर सोडून दे. पण काही क्षण शांत असणारे ते आजोबा अतिशय आत्मविश्वासाने मॅनेजरच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागले. त्यांच्या डोळ्यातली ती चमक नवीन होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास अगदी जबरदस्त होता. क्षणभर तो मॅनेजरही घाबरला, कारण की यानंतर ते जे बोलणार होते याची कल्पना कुणीच केली नव्हती. ते म्हणाले, मॅनेजर साहेब माझं काम करू नका, पण माझा हा जो लिफाफा आहे ना, तो लिफाफा तुमच्या टेबलावर संगीतानं ठेवलाय. त्या लिफाफ्यात माझ्या खात्याची सगळी माहिती आहे, तेवढी फक्त एकदा तपासून बघ, कदाचित तुला तुझ्या प्रश्नाची उत्तर मिळतील. सिक्युरिटीला ते म्हणाले, अंगाला हात लावू नकोस, तुला महागात पडेल. आणि त्यानंतर ते हळूहळू पुढे गेले. जाताना त्यांनी मागे वळून मॅनेजरकडे पाहिलं आणि म्हणाले, याचे परिणाम तुला उद्या भोगावे लागतील. आता मॅनेजरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं हा म्हातारा काय करणार. पण थोड्या वेळाने पवनने त्या लिफाफ्यातील माहिती तपासली. पवन थक्क झाला. त्याला कळालं की बाजीराव पाटील हे त्या बँकेचे 60% शेअर्स असलेले मालक होते. तो मॅनेजरला सांगायला लागला, पण मॅनेजरने त्याचा अपमान केला. दुसऱ्या दिवशी बाजीराव पाटील पुन्हा बँकेत आले. यावेळेस ते एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर मोठे अधिकारी, बँकेचे चेअरमन, ट्रस्टी मेंबर, सभासद सगळेजण होते. त्यांनी थेट त्या केबिनमधून मॅनेजरला बोलावलं आणि सांगितलं त्याला कामावून काढून टाकण्यात आलं, कारण त्याने ग्राहकांचा म्हणजे स्वतः मालकाचा अपमान केला होता. मॅनेजरच्या जागी पवनला मॅनेजर बनवण्यात आलं. सगळ्या कर्मचाऱ्यांची बाजीराव पाटलांनी मोठा धडा दिला. त्यांना सांगितलं, या बँकेत आलेल्या प्रत्येक माणसाला समान वागणूक मिळेल. मला भरपूर दिवसापासून तक्रार येत होत्या, मी साधा शेतकरी आहे, पण माझ्याकडे बँकेचे शेअर्स आहे याची कोणालाच माहिती नव्हती. मला बऱ्याच दिवसापासून तक्रार यायच्या की बँकेत व्यवस्थित सेवा मिळत नाही. म्हणून मी एका शेतकऱ्याच्या रूपात इथं आलो होतो आणि मी तो धक्कादायक प्रकार अनुभवला. माझ्या बँकेत कुठल्याही ग्राहकाशी अशी वर्तणूक मी अजिबात खपून घेणार नाही. ग्राहकांची ओळख त्यांच्या श्रीमंतीहून नाही, तर प्रत्येक ग्राहक हा बँकेसाठी समान असतो. या घटनेने देशाला दाखवून दिलं की माणूस कपड्यावरून नाही, तर त्याच्या विचारावरून आणि वागणून ओळखला जातो. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाहीये, तर आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. या कथेबद्दल तुमचे काय विचार आहे? तुम्हाला काय वाटतं? बाजीराव पाटलांनी योग्य केलं की नाही? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.